लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता काशीगाव पोलिसांनी कारवाई केली। फरार गांजा विक्रेत्याला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात, तर आरोपीकडून त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता तब्बल 390 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे। तर लोकशाही मराठीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट। काशीगाव पोलिसांनी कारवाई केली। फरार गांजा विक्रेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। जसं तुम्ही सांगितलं की काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यामध्ये एका महिलेने एका मुलाला, त्याचं नाव नंतर आम्हाला पकडल्यानंतर समजलं की त्याचं नाव उमेश पाटील होता। तो डोंगरी काशीगाव येथे राहणारा होता। आणि जेव्हा ते व्हिडिओनंतर आम्ही त्याचं घर चेक केलं, तेव्हा त्याच्या घरामधून आपल्याला 390 ग्रॅम गांजा भेटलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या मुलाला अटक केलेली आहे। आणि पुढून त्यांनी तो गांजा कुठून आणला काय ह्याचा पण आम्ही तपास करून जे पुढचे जे आरोपी असतील त्यांनाही ह्याच्यामध्ये अटक होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।